नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सर्वांचे आपल्या कराड लॉ क्लासेसमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, काल परवा डिस्ट्रिक्ट जजेसचा एक्झामचा रिझल्ट लागला. त्याच्यामध्ये आपल्या क्लासेसचे 3 विद्यार्थी डिस्ट्रिक्ट जजेस झालेले आहेत. JMFCचा वगैरे आपला रिझल्ट नेहमीच तगडा असतो. मी तुम्हाला कालच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं. आपले मागच्या रिझल्टमध्ये 76 विद्यार्थी JMFC झालेले आहेत. APPमध्ये आपलं 431चं आत्तापर्यंतचं आपला स्कोअर आहे. म्हणजे भारतात कुठल्याही क्लासेसने 431 क्लास 1 बनवण्याचा आतापर्यंत साध्य केलेलं नाही आहे. ठीक आहे, ते आपण करून दाखवलेलं आहे. हा एवढा आपला अशा प्रकारचा जो रिझल्ट आहे याच्या मागचं कारण काय आहे आणि हे आपल्या कशा प्रकारचे आपण डिस्ट्रिक्ट जजेसची बॅच आपण घेत असतो, याच्यामध्ये तुम्हाला नेमकं काय मिळत असतं, काय काय गोष्टी इन्क्लुडेड आहेत, हे सगळंसुद्धा आपण आजच्या बॅचमध्ये आपण बघणार आहोत. जे इंडिपेंडंट ॲडव्होकेट्स तयारी करत आहेत ह्या लोकांच्या मनामध्ये एक संभ्रमसुद्धा कुठेतरी निर्माण झालेला आहे की आता सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनुसार JMFC लोकंसुद्धा त्याच्यामध्ये DJची परीक्षा देऊ शकतात, त्यामुळे मग आपला नंबर लागतो की नाही, अशा प्रकारचा कुठेतरी मनामध्ये एक संशय निर्माण झालेला आहे. तर अशा लोकांसाठी सुद्धा मला बऱ्याच लोकांचे तसे फोन येत आहेत. तर ते कॉमन जे आस्क क्वेश्चन्स आहेत त्याच्यावर एक मार्गदर्शन म्हणून सुद्धा काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर सुरुवातीला बॅचबद्दल आपण माहिती घेऊया. DJच्या जाहिराती कधी येऊ शकतात, प्रॉबेबल वॅकन्सीज वगैरे हे सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. पण त्या अगोदर आपल्या बॅचबद्दल माहिती मी तुम्हाला सांगतो. आता ही जी बॅच आहे आपली, ही लाईव्ह लेक्चरची बॅच आहे. याच्या अगोदर आपल्या रेकॉर्डेड बॅचेस तर आपल्या ऑलरेडी आपल्या ॲप्लिकेशनवर आहेतच. ठीक आहे, डिस्ट्रिक्ट जजेसची 3 वर्षाची बॅच पण आपल्या ॲप्लिकेशनवर आहे. त्याच्यामध्ये ते लेक्चर तुम्हाला फक्त 3 वेळेस पाहता येतं. पण मी स्वतःच कधी त्या बॅचेसची जाहिरात करत नाही, कारण मला त्याच्यामध्ये काही मला स्वतःलाच ते व्यवस्थित वाटत नाही. त्याच्या मागचं कारण म्हणजे जे लाईव्ह लेक्चर असतं हे लेक्चर आपल्याला फील होतं कुठेतरी. आपण ऑफलाईन बॅचेसमध्ये बसून जशा पद्धतीने लेक्चर ऐकतो त्या पद्धतीचा कन्व्हिनियन्स तुमचा लाईव्ह लेक्चरला असतो. रोजच्या रोज सुप्रीम कोर्टात जे घडत असतं, हायकोर्टात जे घडत असतं, आपल्यासाठी ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडत असतात. कारण DJचे तुम्ही आत्तापर्यंतचे पेपर जर तुम्ही बघितले तर त्याच्यामध्ये नवीन ज्या खास करून अमेंडमेंट झालेल्या आहेत याच्यावर तुम्हाला लॉंग क्वेश्चन्स वगैरे सुद्धा विचारलेले आहेत. DJचा पेपर हा असा एकदम आउटडेटेड कधीच निघत नाही. जे या मागच्या वर्षामध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत, नवीन जर कुठली एखाद्या कायद्यामध्ये अपडेट आलेले असेल तर त्याला धरूनच प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. त्यामुळे DJच्या बॅचेसला तुम्ही मागचे रेकॉर्डेड लेक्चर बघण्यामध्ये फार जास्त त्याची मदत होते असं नाही आहे. पण तरीसुद्धा आपण 800 रेकॉर्डेड लेक्चर जे आहेत, तुम्हाला कायद्यांची कन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी 800 रेकॉर्डेड लेक्चर्स आपण ऑलरेडी तुम्हाला दिलेले आहेत बॅचमध्ये. पण सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे रोजच्या रोज आपण लाईव्ह लेक्चरसुद्धा घेत असतो. ठीक आहे, रोज 2 तास तुमचं त्याच्यामध्ये लाईव्ह लेक्चर असतं. याच्यामध्ये आपलं तुमचे जे काही डाऊट असतील ते तुम्हाला ऑन द स्पॉट लेक्चर चालू असताना तुम्हाला विचारता येतात. महत्त्वाच्या ज्या घडामोडी घडत असतात त्याच्यावर आपली व्यवस्थित चर्चा होत असते. एक सर्कल आपलं तयार होत असतं. बाकीचे सगळे विद्यार्थीसुद्धा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये असतात. ठीक आहे, म्हणजे आपल्या क्लासेसमध्ये रोजच्या रोज आपण महत्त्वाच्या विषयांवर आपण चर्चासुद्धा करत असतो. त्याच्यामुळे एक अभ्यासातली कंटिन्युटी आपली लाईव्ह लेक्चरमुळे कुठेतरी मेंटेन राहत असते. त्यामुळे हे जास्त महत्त्वाची बॅच आहे. बाकी रेकॉर्डेड लेक्चर तर आपल्या आधीपासून अवेलेबलच आहेत. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं, हे रेकॉर्डेड लेक्चर जे असतात आपल्या क्लासेसचे, हे तुम्ही किती वेळेसही बघू शकता ह्या बॅचमध्ये. ठीक आहे, 1 इयरचा आपला ड्युरेशन असतो. वर्षभरापर्यंत तुम्ही हे कोणतंही रेकॉर्डेड लेक्चर किती वेळेसही बघू शकता, त्याला कुठलंही रिस्ट्रिक्शन नाही आहे. जे लाईव्ह लेक्चर आपण घेत आहोत हे सुद्धा रोजचे 2 तासाचे लेक्चर, त्याचंसुद्धा रेकॉर्डिंग तुमच्या कोर्समध्ये येत राहतं. ते सुद्धा तुम्ही किती वेळेसही बघू शकता, त्यालाही कुठलं रिस्ट्रिक्शन नाही आहे. त्याच्यानंतर प्रॉपर नोट्स आपण त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करत असतो. प्रिलिमचे आपले नोट्स कन्सेप्च्युअल क्लॅरिटीद्वारे असतात आणि मेन्सचे जे नोट्स असतात ते आपण डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने मेंटेन केलेले असतात. म्हणजे तुमचं DJचा प्रश्न विचारण्याचा जो पॅटर्न असतो, आज आपले 3 विद्यार्थी कराड लॉ क्लासेसचे DJच्या रिझल्टमध्ये आहेत. ठीक आहे, अशा प्रकारचा रिझल्ट दुसरा कुठल्याही क्लासेसचा भारतामध्ये सुद्धा नाही आहे. ठीक आहे, जो आपल्या क्लासेसमध्ये आपण मिळवलेला आहे. त्याच्या मागचं कारण सांगतो मी तुम्हाला की आपले जे मेन्सचे सुद्धा जे नोट्स असतात, म्हणजे जजमेंट रायटिंग वगैरे सुद्धा असू द्या. आता इथून पुढे JMFC वगैरे लोकंसुद्धा त्याच्यामध्ये परीक्षा देऊ शकणार आहेत. तर आपण सुद्धा एक म्हणजे वेगळ्या आविर्भावामध्ये राहायची अजिबात गरज नाही आहे. आपण कोर्टामध्ये जे जजमेंट लिहित असता तुम्हाला माहिती आहे ते फार मोठं जजमेंट असतं. तशा प्रकारचं जजमेंट आपण परीक्षेमध्ये लिहू शकत नाही. आपल्याला वेळेनुसार आपण किती लिहू शकतो त्या वेळ मर्यादा घालून त्याच्यामध्ये आपल्याला जजमेंटचा सुद्धा फॉर्मॅट आपल्याला त्याच्यामध्ये बनवावा लागतो. अगदी तुम्ही त्याच्यामध्ये म्हणजे सगळे बाकीचे प्रश्न पण आपले सोडवणं झालं पाहिजे आणि जजमेंटसुद्धा आपल्या वेळेमध्ये कंप्लीट करता आलं पाहिजे. तर त्यासाठीचं मार्गदर्शनसुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतं. जे प्रॉबेबल आहे, जे परीक्षेमध्ये लिहिण्यासारखं आहे, जे शक्य आहे, प्रॅक्टिकल आहे,
अशा प्रकारचं फॉर्मॅट आपण त्याच्यामध्ये बनवत असतो. आणि ह्या नोट्समध्ये डिस्क्रिप्टिव्ह प्रकारचे सुद्धा जे प्रश्न विचारले जातात, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की तुम्ही खास करून डीजेचे मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर बघा. ह्या बॅचमध्ये तुमचं क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस पण आहे. आत्तापर्यंत कॉन्स्टिट्यूशनवर डीजेला कोणते प्रश्न आले याचा आपण वेगळे तुम्हाला सगळे प्रश्न काढून दिलेत. आत्तापर्यंत IPCवर डीजेला किती प्रश्न आले हे सगळे प्रश्न तुम्हाला आपण त्याच्या इयरसोबत काढून दिलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे कोणत्याही विषयावर डीजेला आत्तापर्यंत कोणते प्रश्न आले हे सगळ्याच्या सगळं जे वेगळे काढून जे आहे टॉपिक वाईज काढून तुम्हाला आपण ह्या बॅचमध्ये दिलेले आहेत. एवढे विद्यार्थ्यांचे सिलेक्शन आपल्याला काही असेच मिळत नाही आहेत, कारण प्रॉपर जी प्रत्येक गोष्ट करणं गरजेचं आहे. एखादा परीक्षेची तयारी करणाऱ्या कॅन्डिडेटला काय काय मदत मिळायला पाहिजे, त्याला प्रॉपर नोट्स मिळायला पाहिजेत, तुम्हाला ह्या बॅचमध्ये मिळतील. त्याला रोजच्या रोज जे काही घडामोडी घडतात त्याच्याबद्दल लाईव्ह लेक्चर त्याला मिळायला पाहिजेत, ते तुम्हाला या बॅचमध्ये मिळतील. त्याच्याकडे रेकॉर्डेड लेक्चरचा किती पण वेळेस बघण्यासाठी ॲक्सेस असेल, रिव्हिजन करण्यासाठी, तो तुम्हाला याच्यामध्ये मिळेल. याच्यापेक्षा वेगळे रिव्हिजन लेक्चरसुद्धा याच्यामध्ये आहेत. रिव्हिजन लेक्चरमध्ये तुम्हाला स्पीडीली त्याच्यामध्ये एक विषय कव्हर करून दिलेला असतो, तर ते रिव्हिजन लेक्चरसुद्धा याच्यामध्ये आहेत. क्वेश्चन पेपर मागच्या वर्षीचे आपण टॉपिक वाईज सब्जेक्ट वाईज वेगळे करून तुम्हाला दिलेले आहेत. त्याचं ॲनालिसिससुद्धा तुम्हाला याच्यामध्ये मिळेल. त्याच्यावरसुद्धा डिस्कशन्स आहेत, त्याच्यावरसुद्धा लेक्चर्स आहेत, त्याच्यावरसुद्धा त्याचं ॲनालिसिस आपण प्रॉपर केलेलं आहे की कॉन्स्टिट्यूशन जर तुम्ही वाचत असाल तर हा पोर्शन वाचा. कॉन्स्टिट्यूशनच्या फायनान्शियल याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारणार नाहीत. ठीक आहे, किंवा कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपण इथे वेगळ्या करून त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत आणि त्याचं वेगळं ॲनालिसिस तुम्हाला बघायला मिळतं. आणि टेस्ट सिरीज तुमच्या या बॅचमध्ये प्रिलिमची टेस्ट सिरीज आपली इन्क्लुडेड असते. दर रविवारी आपण डीजेची तुमची परीक्षा घेणार आहोत. तुम्हाला सोमवारी सिलेबस सांगितला जाईल की पुढच्या रविवारी तुमची या पोर्शनवर टेस्ट असेल आणि त्याच्यावर आपण टेस्ट घेणार आहोत. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला आम्ही रेकॉर्डेड लेक्चर दिले आणि तुम्हाला आमचा रामराम आम्हाला तुमचा रामराम अशा प्रकारची ही बॅच नाही आहे. दर आठवड्याला आपण तुमचा फॉलोअप घेणार आहोत. दर आठवड्याला तुमच्या म्हणजे तुमचं कुठपर्यंत अभ्यास आहे याची तुम्हाला जाणीव करून देण्याचं काम आपल्या टेस्ट सिरीजमधनं होणार आहे. आपल्या टेस्ट सिरीजमध्ये आपला स्कोअर किती येतोय, बाकीच्या विद्यार्थ्यांचा स्कोअर किती आहे, सगळ्यांसोबत तुमचा रँक किती आहे, म्हणजे आपल्यासमोर किती विद्यार्थी आहेत, हे सगळं सुद्धा तुम्हाला टेस्ट सिरीजमध्ये लक्षात येणार आहे. म्हणजे आपण कुठे आहोत, आपली पोझिशन काय आहे, हे लक्षात येणं फार महत्त्वाचं आहे. परीक्षा जेवढी जशी पुढे जाते तसं त्याच्यामध्ये आपला मॉरल कुठेतरी तुटून जातं आणि आपण अभ्यासाच्या बाहेर फेकलं जातो. तर तसं व्हायला नको. अभ्यासाची कंटिन्युटी राहिली पाहिजे. दर आठवड्यामध्ये आपलं टार्गेट असलं पाहिजे की एवढा पोर्शन मला तयार करायचा आहे, ह्याच्यावर मला टेस्ट सोडवायची आहे आणि मला आउट ऑफ मार्क मिळाले पाहिजेत. 2-4 मार्क माझे जात असतील तर कुठे मार्क गेले हे सुद्धा तुम्हाला ॲप्लिकेशनद्वारे सांगितलं जातं. म्हणजे कोणते प्रश्न बरोबर आले, कोणते प्रश्न चुकले, त्याचं योग्य उत्तर काय आहे, हे सगळं काही तुम्हाला त्याच्यामध्ये टेस्ट सिरीजमध्ये मिळत असतं. त्याच्यानंतर आता अभ्यास करत असताना शेवटी आपण एक विद्यार्थी म्हणून अभ्यास करत असतो. आपल्या मनामध्ये बरेच प्रश्न तयार होत असतात. ह्या सगळ्या प्रश्नांची तुमचे जे डाऊट आहेत ते तुम्ही लाईव्ह लेक्चर सुरू असताना ऑन द स्पॉट तुम्ही क्लिअर करू शकता. खाली बाकी विद्यार्थ्यांचे पण प्रश्न असतात. आपले क्लासेस म्हणजे बऱ्याच वेळेस आपण म्हणतो की मी काही परिपूर्ण नाही आहे. ठीक आहे, पण आपले क्लासेस मात्र परिपूर्ण आहेत आणि ह्याच्या मागचं जे कारण आहे ते मी स्वतः नाही आहे तर आपले विद्यार्थी आहेत. म्हणजे बऱ्याच वेळेस एखादी गोष्ट मी फक्त वन वे शिकवतो तुम्हाला, याच्यामध्ये माझ्याकडनं बऱ्याच गोष्टी सांगायच्या राहून जातात, पण तुमच्यातला कोणीतरी विद्यार्थी त्याच्यामध्ये प्रश्न नक्की आपल्याला विचारतो आणि तो प्रश्नामधनं जे माझ्याकडनं सांगायचं राहिलेलं आहे ते त्याच्यामध्ये क्लिअर होत असतं. त्यामुळे तुमच्या योगदानामुळे आपले क्लासेस हे परिपूर्ण आहेत, त्याच्यामध्ये कुठलीही कमतरता नाही आहे, हे मी त्याच्यामध्ये नेहमीच माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असतो. आणि हे 800 लेक्चर काही आपण असेच घेतलेले नाही आहेत. BNS वगैरे सारखा एका विषयाचे आपण 62 लेक्चर घेतलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यात कुठलीही गोष्ट त्याच्यामध्ये मिसिंग नाही आहे. जी प्रॉबेबल प्रत्येक गोष्ट परीक्षेला विचारली जाऊ शकते ती आपण त्याच्यामध्ये कव्हर केलेली आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं, हे तर मी तुम्हाला सांगितलं, ड्युरेशन इथे 8 महिने झालेला आहे, तर तो 1 इयरचा आहे. प्रिलिम आणि मेन्स म्हणलं तर 1 वर्ष त्याच्यामध्ये लागत असते बॅचला. त्याच्यामुळे हा 1 इयरची त्याच्यामध्ये आपल्या अशा प्रकारची डीजेची बॅच आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, लाईव्ह लेक्चर आहेत का, तर आहेत. रोजच्या रोज 2 तास रेकॉर्डेड पण आहे. टेस्ट सिरीज दर आठवड्याला तुमची टेस्ट आहे. नोट्स तुम्हाला प्रॉपर मिळतात. ठीक आहे, म्हणजे जे प्रत्येक गोष्ट करणं गरजेचं आहे. आज 3 क्लासेस म्हणजे 3 विद्यार्थी आपल्या क्लासेसच्या सिलेक्शनमध्ये आहेत. ठीक आहे, हे असा रिझल्ट त्याच्यामध्ये दुसऱ्या कुठलाही क्लासेसचा भारतामध्ये सुद्धा नाही आहे. ठीक आहे, त्याच्या मागचं कारण एवढ्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या क्लासेसमध्ये करून घेत असतो. आता तुम्हाला जवळपास तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं या बॅचबद्दलचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रश्न असेल, तुम्हाला इथे स्क्रीनवर माझा नंबर दिसतोय, याच्यावर तुम्ही फोन करून त्याच्यामध्ये इन्क्वायरी करू शकता किंवा त्याच्याबद्दल तुमचं काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता.
7 तारखेपासून आपली त्याच्यामध्ये बॅच सुरू होते. ठीक आहे, 7 डिसेंबरपासून आपण बॅच सुरू होते. मी 5-6 दिवसाखालीच आपल्या ग्रुपवर टाकलं होतं. तुमच्यापैकी कोणी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर नसेल तर ह्या नंबरला मेसेज करा, ऑफिसचा माणूस तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करून घेईल. म्हणजे एक्झामबद्दल कुठलं जरी अपडेट असेल तर तुम्हाला इथे मिळून जाईल. अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली, तुमच्या DJच्या बॅचमध्ये तुम्हाला JMFCची बॅच पण मिळते. DJच्या बॅचमध्ये तुम्हाला ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरची पण बॅच मिळते. DJच्या बॅचमध्ये तुम्हाला फॅमिली कोर्टाची पण बॅच मिळते. ह्या तिन्ही बॅचेस तुम्हाला ह्या एकाच कोर्समध्ये मिळतात. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला प्रिलिम आणि मेन्स पाहिजे असेल तर 25,000 रुपये फीस असते. फक्त प्रिलिम किंवा फक्त मेन्स पाहिजे असेल तर त्याची 20,000 रुपये फीस आहे. पण याच्यामध्ये तिन्ही बॅचेस तुम्हाला मिळतात. ठीक आहे, हे या ठिकाणी महत्त्वाचं. कुठल्याही परीक्षेची तुम्ही तयारी करणार असाल तर DJचा तुम्ही हा कोर्स त्याच्यामध्ये घेऊ शकता. आपल्याकडे ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरचे मला वाटतं जवळपास 350 ॲडमिशन्स आहेत. ह्या 350 पैकी कुणाला जर हा DJचा कोर्स पाहिजे असेल, आता मी जसं तुम्हाला सांगतोय DJच्या म्हणजे 44 कायदे आहेत, खूप सारा पोर्शन आहे याला. ह्याच्यामध्ये ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर बॅच आपण नवीन विद्यार्थ्यांना देतोय. याचा अर्थ तुमच्यावर तसा काही अन्याय होणार नाही. तुम्हाला जर कुणाला हा कोर्स पाहिजे असेल तर तुम्ही तुमचे वरचे राहिलेले 13,000 रुपये भरून DJचा हा कोर्स तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता. ठीक आहे, तुम्ही 12 ऑलरेडी भरलेले आहेत ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरसाठी, राहिलेले 13 भरून तुम्ही DJचा कोर्स जर कुणाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. वेगळी फीस आपण तुमच्याकडनं याच्यासाठी घेणार नाही आहोत. ठीक आहे, धन्यवाद.